भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन, विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन. संसद भवन परिसरात प्रेरणा स्थळावर विशेष कार्यक्रमात उपराष्ट्रपती पंतप्रधानांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमध्ये केलं अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचं बाबासाहेबांना अभिवादन. राज्यभरात अनुयायांकडून अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्याविषयीचे विचार आजही कालसुसंगत. मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार देशात समता आणि सर्वांना संधी देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध. उत्तराखंडच्या सभेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर होणं अत्यंत महत्त्वाचं असून या संदर्भात होणारा कोणताही विलंब दुर्दैवी आणि स्त्री शक्तीवरती अन्यायकारक ठरेल. पंतप्रधान. 2 दशकांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. भाजपाचे सम्राट चौधरी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड. होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केलेलं भारतीय ध्वज असलेलं जगविक्रम हे LPG मालवाहू जहाज आज कांडला बंदरात पोहोचणार. आणि भारताचा खेळाडू श्रीमंत झा यानं नॉर्वेतील इद्रफोर्ट इथं झालेल्या नॉर्वे पॅरा आर्म रेसलिंग कप या दिव्यांगांच्या पंजा लढवण्याच्या स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं.